मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज. ऑफर ऑफर ऑफर. अहो कसली ऑफर म्हणून काय विचारता. एक ऑफर असेल तर सांगता येईल ना. पण इथे समृद्धी फॅमिली मार्ट मध्ये नुसत्या ऑफर्स सुरू आहेत. बाय वन गेट वन फ्री मध्ये नेक्सस कंपनीचे स्नॅक्स, हाइड अँड सीक बिस्किट, फिल्स, कोकम सरबत 1 लिटरचा कॅन, वेफर बिस्किट, गणेश उडीद पापड, खजूर पॅक, टॉयलेट क्लीनर, विक्रम लॉयन चहावरती 1 बकेट फ्री, सरगम डिटर्जंट पावडर सोबत 1 बकेट फ्री, स्पार्क्स ऑल व्हरायटीज वरती 15% ऑफ, फ्लोअर क्लीनर वरती 50% ऑफ. कंपन्यांचे प्रोडक्ट्स MRP पेक्षा कमी किमतीमध्ये. 5,000 रुपयांच्या खरेदीवर हॉट अँड कोल्ड वॉटर जार फ्री. समृद्धी फॅमिली मार्ट, सूर्या मॉल, विटा. आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून टाईट यंत्रणा लावण्यास सुरुवात झाली आहे. विट्यात संभाजी शेठ पाटील यांना ठाकरे गटाकडून खुली ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते यांनी संभाजी शेठ पाटील यांना खुली ऑफर दिली आहे. संभाजी शेठ पाटील यांना मतदारसंघातील नवा चेहरा म्हणून मोठी ताकद देऊ असा विश्वास देत संजय बापू विभूते यांनी संभाजी शेठ पाटील यांना ठाकरे गटात प्रवेश करण्याचे खुले निमंत्रण दिलंय. त्यामुळे आगामी आमदारकीसाठी इच्छुक असणारे संभाजी शेठ पाटील उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार का? तसेच आगामी आमदारकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून संभाजी शेठ पाटील रिंगणात उतरणार का? यासारखे असंख्य प्रश्न उभे राहिल्याने संभाजी शेठ पाटील यांच्या भूमिकेकडे अखंड मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलंय. गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स, कटरे सराफ, पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. शेठजी, तुम्ही मनापासून या ठिकाणी प्रयत्न करताय. मी बघतोय अनेक विषय असतील, आपण या ठिकाणी लावून धरता, त्याच्यासाठी आंदोलन करता, त्याच्यासाठी उपोषण करता. तुमची भूमिका तळमळीची आहे, प्रामाणिकतेची आहे, पण त्याला जोड या ठिकाणी कुठल्या तरी खमक्या पक्षाची लागते. आणि म्हणून आम्ही तुम्हाला बोट धरायला दिलंय. मला माहित आहे नक्की तुम्ही या बाबतीत सकारात्मक विचार कराल. ती ताकद आम्ही तुमच्या पाठीमागे 100% उभी करू. आणि या मतदारसंघामधला एक आक्रमक चेहरा, नवीन चेहरा आपण पाहिला असेल. देशामध्ये अनेक लोकांना आता घरी बसवलं जाते. मी म्हणणारे मातब्बर मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी जनता घरी बसवते. तुमच्यासारखा एक आक्रमक चेहरा या मतदारसंघामध्ये जर नेतृत्व करायला तयार झाला तर माझा सारखा कार्यकर्ता तुम्हाला एक भाऊ म्हणून त्या ठिकाणी ताकद देण्याची भूमिका घेईल. आणि येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये एक नवीन उदाहरण, नवीन चेहरा उभा राहण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे यावं. आम्ही टाळी तुम्हाला दिले, आमच्या टाळीला टाळी तुम्ही द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी करतो. आणि तुमच्या आंदोलनाला मनापासून या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो. आटपाडी गावचे सुपुत्र, सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि खानापूर आटपाडी मतदारसंघातील उभरते युवा नेतृत्व म्हणून संभाजी शेठ पाटील हे सध्या जोरदार चर्चेत आले आहेत. अशातच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे या मागणीसाठी संभाजी शेठ पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत थेट विटा तहसील कार्यालयासमोर ठिय्या मारून उपोषणाला सुरुवात केली आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलेल्या संभाजी शेठ पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते यांनी उपोषणाच्या व्यासपीठावरूनच खुली ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून टाईट यंत्रणा लावण्यास सुरुवात झाली असून संभाजी शेठ पाटील यांना ठाकरे गटाकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. संभाजी शेठ पाटील यांना मतदारसंघातील नवा चेहरा म्हणून मोठी ताकद देऊ असा विश्वास देत संजय बापू विभूते यांनी संभाजी शेठ पाटील यांना
ठाकरे गटात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे आगामी आमदारकीसाठी इच्छुक असणारे संभाजी शेठ पाटील उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार का? तसेच आगामी आमदारकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून संभाजी शेठ पाटील रिंगणात असणार का? यासारखे असंख्य प्रश्न उभे राहिल्याने संभाजी शेठ पाटील यांच्या भूमिकेकडे अखंड मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलंय. आणि खानापूर आटपाडीचा एक बुलंद आवाज सन्माननीय संभाजी शेठ पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांची नावं न घेता ज्यांनी आंदोलनाला पाठिंबा द्याल सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर खानापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे या बाबतीमध्ये शेठ आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असताना उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत त्यावेळेला असताना तुमचे अनेक खानापूरचे तरुण मला या ठिकाणी येऊन भेटले, निवेदनं दिली आणि आम्ही सातत्यानं पाठपुरावा त्या ठिकाणी त्यांच्याकडे केला. राजकारणामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की हे केंद्र माझ्याच गावाला माझ्याच तालुक्याला मिळालं पाहिजे. यासाठी सुमनताई आणि रोहित पाटलांनी ताकद लावली. काही लोकांना त्यांना नाराज करायचं नव्हतं म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये उपकेंद्र खानापूरला आणलं नाही. आता परवा वैभव दादानी आणि गोपीचंद पडळकरांनी या बाबतीमध्ये एक पुढचं पाऊल आणि चांगलं पाऊल उचललं. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. परंतु आता थोडासा मला या बाबतीमध्ये शेठ धोका वाटतोय. कारण या मतदारसंघामध्ये काही लोकांची भूमिका आहे की माझ्याच कोंबड्यानं दिवस उगवला पाहिजे. त्यामुळं कदाचित परवाचा निर्णय या उपकेंद्राला मंजुरीसाठी अजून लांब जातोय की काय, हा थोडक्यात धोक्याचा इशारा असल्यासारखी परिस्थिती वाटते. आता माझ्या मित्रानं ज्या पद्धतीने सांगितलं की जे निकष या उपकेंद्रासाठी लागतात ते निकष खानापूरच्या बाबतीमध्ये सर्व लागू होतात ते आम्हाला माहीत आहे. कारण पेडची जागा आहे ती तेवढी सक्षम नाही. त्या ठिकाणी जागा पण कमी आहे, पाण्याची गैरसोय आहे. दुसरी गोष्ट लोकांना येण्या जाण्यासाठी गैरसोय आहे, ट्रान्सपोर्टेशनला गैरसोय आहे आणि त्यामुळं ती जागा होऊ शकत नाही. कारण आम्ही त्याच्या बाबतीमध्ये मिटिंगा घेतल्या, आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ती जागा होतच नाही. एकमेव जागा उपकेंद्राला बसते ती म्हणजे फक्त खानापूरची जागा बसते. त्यामुळं खानापूरच्या जागेवर हे उपकेंद्र होणार म्हणजे होणारच, त्यात कुठलाही या ठिकाणी शंका नाही. आणि मी तुम्हाला शब्द देतो शेठ, तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ही लढा देताय. तुमचा लढा कसल्याही प्रकारचा असो, त्या प्रत्येक लढ्यामध्ये एक शिवसैनिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी आणि माझे कार्यकर्ते 100% तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये हे उपकेंद्र खानापूरला आणायचंच ही भूमिका खानापूरच्या कार्यकर्त्यांनी, खानापूरच्या युवकांनी, विद्यार्थ्यांनी अतिशय मनापासून लावून धरलेली आहे. त्यांची तळमळ, त्यांची धडपड, त्यांचं व्याप कुणालाही भेटायची तयारी. कारण आम्ही ज्या वेळेला सरकारमध्ये होतो त्यावेळेला सातत्यानं पाठपुरावा करण्याची भूमिका त्या कार्यकर्त्यांची होती. परंतु आत्ता माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे राजकारणासाठी आमच्या खानापूरचा बळी घेऊ नका, काळजी करू नका. खानापूरला केंद्र झाल्याशिवाय येणाही गत्यंतर नाही. कारण केंद्र जर बाजूला गेलं तर हे खानापूरचं उपकेंद्र या ठिकाणचा आमदार ठरवू शकतं. ही परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. असं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आपण उभा करू आणि 2024च्या निवडणुकीच्या आतमध्ये जो या उपकेंद्राला मंजुरी खानापूरला देईल तोच या ठिकाणचा आमदार असेल, अशा पद्धतीची भूमिका आपल्याला घेऊन
या मतदारसंघामध्ये लढा उभा करावा लागेल. माझ्या सहकार्यानं आता सांगितलं की जो विकास विट्याचा झालाय तो विकास आटपाडीचा असेल, विसापूर सर्कलचा असेल, तो विकास त्या समतोलानं झाला पाहिजे. मग आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे की एवढे वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांनी या कार्यक्षेत्रामध्ये काम केलं त्यांनी खानापूर मतदारसंघाचा समतोल विकास साधला का? त्यांनी खानापूर मतदारसंघामध्ये नेमकं विकास करण्यासाठी MIDC किती मोठी आणली, किती मोठ्या फॅक्टरी आणल्या. खानापूरचा पूर्व भाग आणि आटपाडी ते कायमस्वरूपी दुष्काळी क्षेत्र आहे. या भागामध्ये आम्ही सुद्धा मागणी केली होती की आटपाडीला डाळिंबाचं फार मोठं प्रमाण आहे, खानापूर पूर्व भागामध्ये द्राक्षाचं फार मोठं प्रमाण आहे. यामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करणारे मोठमोठे उद्योग आपल्याला आणता येतात का पाहूया. परंतु काही लोकांची मानसिकता अशी आहे की या ठिकाणी विकास होता कामा नये. मी म्हणाल तो विकास, मी म्हणाल ती पूर्व दिशा, हे कुठेतरी मोडीत काढायचे दिवस आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणावे लागतील. आपल्याला जर सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हा सुद्धा खानापूरच्या पूर्व भागाला आणि आटपाडीला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. त्या ठिकाणी उपकेंद्र झाल्यानंतर वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळ्या त्या ठिकाणी छोटे मोठे लघु उद्योग निर्माण होऊ शकतात आणि त्या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. खानापूर पूर्व भागाचा विकास होऊ शकतो, आटपाडीचा विकास होऊ शकतो. ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून शेठजी, तुम्ही मनापासून या ठिकाणी प्रयत्न करताय. मी बघतोय अनेक विषय असतील, आपण या ठिकाणी लावून धरता, त्याच्यासाठी आंदोलन करता, त्याच्यासाठी उपोषण करता. तुमची भूमिका तळमळीची आहे, प्रामाणिकतेची आहे, पण त्याला जोड या ठिकाणी कुठल्या तरी खमक्या पक्षाची लागते. आणि म्हणून आम्ही तुम्हाला बोट धरायला दिलंय. मला माहिती आहे नक्की तुम्ही या बाबतीत सकारात्मक विचार कराल. ती ताकद आम्ही तुमच्या पाठीमागे 100% उभी करू. आणि या मतदारसंघामधला एक आक्रमक चेहरा, नवीन चेहरा आपण पाहिला असेल. देशामध्ये अनेक लोकांना आता घरी बसवलं जाते. मी म्हणणारे मातब्बर मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी जनता घरी बसवते. तुमच्यासारखा एक आक्रमक चेहरा या मतदारसंघामध्ये जर नेतृत्व करायला तयार झाला तर माझा सारखा कार्यकर्ता तुम्हाला एक भाऊ म्हणून त्या ठिकाणी ताकद देण्याची भूमिका घेईल. आणि येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये एक नवीन उदाहरण, नवीन चेहरा उभा राहण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे यावं. आम्ही टाळी तुम्हाला दिले, आमच्या टाळीला टाळी तुम्ही द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी करतो. आणि तुमच्या आंदोलनाला मनापासून या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो. इथून पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन उपकेंद्राच्या बाबतीतच नव्हे, अनेक प्रश्न आहेत. दुष्काळाचा प्रश्न असेल, अतिवृष्टीच्या भरपाईचा प्रश्न असेल, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आवासून उभे आहेत. यामध्ये काही लोकांना वाटतं की डांबरी केली, रस्ते केले म्हणजे मतदारसंघाचा विकास झाला, असं नाही. या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, सर्वसामान्य लोकांची कामं झाली पाहिजेत. ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घेऊन काम करावं लागेल. ते तुम्ही कराल. आपण सर्व जर मिळून हाताला हात धरून काम करू अशा पद्धतीचं एक अभिवचन मी तुम्हाला या निमित्तानं देतो. आणि इथून पुढच्या आंदोलनामध्ये जे आंदोलनाचा टप्पा ठरवाल त्याच्यामध्ये पक्षाचा विषय सोडून द्या. शेवटी चांगल्या कामाची दखल घेणं, त्याला सहकार्य करणं, त्याला पाठिंबा देणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. आणि म्हणून तुम्ही जी भूमिका घ्याल ती फक्त आमच्या कानावर घाला. या मतदारसंघामध्ये आपण तुमच्या पाठीमागे आंदोलनाच्या माध्यमातून आपण ताकद उभी करण्याची भूमिका घेऊ. एवढाच शब्द या निमित्तानं देतो. ग्राहकांनो, आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही. आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीनसह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे. तेही अगदी कमीत कमी खर्चात. मेकॅनिकल सर्व्हिस, जेन्युअल स्पेअर पार्ट, ॲक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे, कम्प्युटर स्कॅनिंग, अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, दर्जेदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या एक्सेसरीजसाठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेसला भेट द्या. पत्ता
न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी ते धडक ते धडक.